राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये, दोन्ही हप्त्यांचे एकत्रित मिळून 6 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा रोज वाट पाहत होतात, तुम्ही सुद्धा रोज विचारपूस सुद्धा करत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे आज एकाच दिवशी मिळणार नाहीत। कारण एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, तर त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, मागील एका तासापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांची रक्कम जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वितरण होणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। म्हणजेच प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज प्रमुख ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा संपेल। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या दिवशी म्हणजेच उद्या त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांपैकी जिल्हा असेल तर त्या शेतकरी बांधवांची परवा दिवशी प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर बघा, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच या दोन्ही हप्त्यांसाठी 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांना तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा 7/12 डिजिटल पद्धतीने दाखवत असेल, ज्या शेतकरी बांधवांचा 8 उतारा डिजिटल पद्धतीने दाखवत असेल त्या
शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमची जमीन ऑनलाईन पद्धतीने आहे तरी पण शासनाने का पात्रता घातलेली आहे। बघा भरपूर असे शेतकरी बांधव आहेत, भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे 1 एकर जमीन नाही, परंतु त्यांनी सुद्धा नकली बनावट कागदपत्रे तयार करून या नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता, पीएम किसान योजनेचा अर्ज सुद्धा केलेला होता आणि त्यांनी सुद्धा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये मिळवलेले आहेत। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये मिळालेले आहेत, परंतु त्यांना यापुढे हप्ता द्यायचा नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिलीच पात्रता तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने असेल, तुम्ही खरोखर शेतकरी बांधव असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करणारे शेतकरी बांधव सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता भारत सरकारकडून, केंद्र सरकारकडून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20 हप्ता मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत। सोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून वितरित सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। तर या योजनांच्या माध्यमातून जे हप्ते विस्तारित होणार आहेत तर ते हप्ते महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये विस्तारित होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, दुसरीच पात्रता महाराष्ट्र राज्याचे तुम्ही सुद्धा रहिवासी असायला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे, कारण या दोन्ही हप्त्यांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतात। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील, परंतु ज्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे। बघा काही शेतकरी बांधवांचं अगोदर आधार कार्ड लिंक होतं, परंतु पात्रता तपासल्यामुळे काही शेतकरी बांधवांचं आधार कार्ड डिलिंक झालेलं आहे, तर त्यांनी परत एकदा आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे, अन्यथा दोन्ही हप्त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण 3 पात्रता बघितलेले आहेत, परंतु चौथी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्ही चौथ्या पात्रतेमध्ये बसलात तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही व्यक्ती, कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 2025 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांची मुले असतील, मुली असतील सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेली आहेत। काही शेतकरी बांधव स्वतः सुद्धा सरकारी कार्यालयामध्ये कामगार म्हणून लागलेले आहेत, तर त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। जे शेतकरी बांधव फक्त शेती करत असतील, ज्या शेतकरी बांधवांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असेल, म्हणजेच त्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल, ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसेल, पोकलेन नसेल, जेसीबी नसेल, यांसारखी वाहने नसतील, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही काळजीपूर्वक 4 पात्रता ऐकलेल्या असतील आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि पुढे सुद्धा तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तरी पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। परंतु जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा परत 21वा हप्ता मिळवायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर त्यावेळेस फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांनाच पुढचे हप्ते मिळणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे
अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे पैसे विस्तांतर झालेले आहेत, म्हणजे 6 हप्त्यांचे 12,000 रुपये मिळालेले आहेत। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्त्यांचे 38,000 रुपये विस्तांतर झालेले आहेत। परंतु या 90 लाख शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, मागील काही हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। बघा ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये विस्तांतर होत आहे। बघा आज सकाळी पेपरला बातमी आलेली होती, तर त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची जी प्रतीक्षा होती, तर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम सुद्धा लागलेला आहे। बघा त्या पेपरला दिलेल्या बातमीनुसार सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते वाढवण्यात आलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला अगोदर फक्त 4,000 रुपये मिळणार होते, परंतु याच्यामध्ये 2,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये मिळणार होता, म्हणजेच तुम्हाला 4,000 रुपये देण्यात येणार होते। परंतु सरकारकडे निधी उपलब्ध होता आणि सरकारने शेतकरी बांधवांना निवडणुकीच्या वेळेस शब्द दिलेला होता, तर तो शब्द पाळण्यासाठी दोन्ही हप्त्यांचे पैसे 6,000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार नाहीत, तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 12 जिल्ह्यामधील असतील, त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामधील नसतील, त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होत आहे, ते 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा हिंगोली जिल्हा, 5वा जिल्हा परभणी जिल्हा, 6वा जिल्हा बीड जिल्हा, 7वा जिल्हा जालना जिल्हा, 8वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम जिल्हा आणि 12वा जिल्हा यवतमाळ जिल्हा। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज या प्रमुख 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे। सोबतच जे उर्वरित 24 जिल्हे राहिलेले आहेत, तर त्या 24 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत, त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आहे, ती पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक IDFC बँक, 6वी बँक IDBI बँक, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक HDFC बँक, 9वी बँक कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक भारत बँक, 16वी बँक बँक ऑफ बडोदा, 17वी बँक ॲक्सिस बँक, 18वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 20वी बँक पोस्ट बँक आणि 21वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा या प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या प्रमुख बँकेमध्ये तुमचं बँक खातं असायला पाहिजे, त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक असावं, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा भरपूर दिवसांची प्रतीक्षा सर्व शेतकरी बांधवांची संपणार आहे। काही शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत, त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावेत, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही या महत्त्वपूर्ण पात्रतेमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात, पीएम किसान योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।